नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आता अमोली ही धावत धावत खाली येते. त्यावेळेला मग पारितोष म्हणतो, "अमोली काय झाले?" तेव्हा अमोली म्हणते की "पारितोष, अरे ते जे फडकं होतं ना, जे दुपटं बाळाचं हॉस्पिटलमधलं, ते दुपटं ना मला सापडतच नाही आहे. म्हणजे तेव्हा आपल्या मावशीने धुवायला टाकलं होतं, परंतु ते कुठे ठेवलं आहे ना माहिती नाही आहे, कारण आता मावशी पण नाही आहेत घरात." त्यावेळेला मग आता सर म्हणतात की "बरं ठीक आहे, राहू देत, आपण नंतर बघूया काय करता येईल ते." अमोली आता बाळाला हातात घेते आणि मग भूमी हे सगळं काही ऐकत असते. लांबूनच तिचं या सगळ्यावर लक्ष असतं. त्यावेळेला मग गायकवाड सर म्हणतात, "मिस्टर पारितोष, थँक्स फॉर युअर कॉपरेशन. आता आपण मी निघतो, आपण पुढे बघूया आणि जे फडकं सापडलं तर मला सांगा." तेवढ्यात सर निघताना भूमी समोर येते. भूमीला समोर पाहिल्यावर ते म्हणतात की "मिसेस भूमी, तुम्ही इथे सगळं काही व्यवस्थित तर आहे ना?" त्यावेळेला भूमी म्हणते की "यस सर, सगळं ठीक आहे." तेव्हा मग गायकवाड सर म्हणतोय की "बरं चला, काळजी घ्या, मी निघतो." असं म्हणून आता भूमी तिथून निघते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो हवालदार असतो तोही जातो. तेव्हा मग आता आकाश तिथे नसतो. भूमी म्हणते की "पारितोष, बाळाला देतोस का? त्याला पाजायचं आहे ना म्हणून म्हणाले." त्यावेळेला मग पारितोष म्हणतो की "अगं भूमी, तू आत्ताच तर आली आहेस ना, बस. अगं असं कोरडं का बोलतेस? म्हणजे असं कोरडं बोलण्याची काहीच गरज नाही आहे." भूमी म्हणते की "असं नाही पारितोष, अरे मी असं कसं बोलेन कोरडं तुझ्याशी आणि या घराशी? ज्या घराने माझ्या मायेच्या ममतेचं मोल केलं आहे, त्याला किंमत दिली आहे, त्याच्याशी मग असं का बोलेन? अरे मी असं का म्हणाले, कारण बाळाला भूक लागली असेल ना, म्हणूनच मी म्हणाले की बाळाला माझ्याकडे देतोस का? म्हणजे कसं आहे, तिचं पोट भरलं जाईल, आता ती उपाशी असेल ना, म्हणून मी म्हणाले, बाकी असा काहीच माझा बोलण्याचा हेतू नव्हता. देतोयस ना बाळाला अमोली?" असं म्हणून आता ती बाळाला तिच्याकडून घेते आणि त्यानंतर मग आता भूमी ही बाळाला घेऊन वर निघून जात असते. त्याच वेळेला आता अमोली ही जाणाऱ्या भूमीकडे बघतच राहते आणि भूमी हे सगळं जे काही वागत असते, म्हणजेच बाळ तिच्याकडे आहे, त्यामुळे अमोलीला इन्सिक्युअर वाटत असतं. अमोली मनातच म्हणते की हा जो अर्धा तास असतो ना, जो भूमी बाळाला माझ्यापासून लांब घेऊन जाते, तो अर्धा तास मला खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप जास्त त्रास देणारा असतो. कारण त्या वेळेतच माझं बाळ माझ्याकडून ती हिरावून घेते असं मला वाटत असतं. आता भूमी बाळाला वर घेऊन येत असते आणि ती बाळाला बघून म्हणते की "मला खरंच माहिती नाही आहे, माझं आणि तुझं नेमकं काय नातं आहे? कारण माझं बाळ जे हॉस्पिटलमधून हरवलं आहे, की त्याचा मृत्यू झाला आहे, मला त्याचं काहीच कल्पना नाही आहे. परंतु तुझ्याकडे बघून बाळा मला असं वाटत असतं की खरंच तुझं आणि माझं काहीतरी गोड असं नातं आहे." आणि ते छानसं बाळ भूमीकडे बघत असतं. ती म्हणते की "हा जो अर्धा तास असतो ना, त्यामध्ये मला माझ्या माया तुझ्याबरोबर शेअर करता येतात. माझी ममता तुझ्यापर्यंत पोचते." भूमी आता बाळाला पाजून हॉस्पिटलपर्यंतही पोचलेली असते आणि मग रिसेप्शनवर ती विचारते की "मला सांगाल का की ज्या नर्स माझ्या वेळेला डिलिव्हरीच्या वेळेला होत्या, त्या नर्स आहेत का?" त्यावेळेला प्रीती नर्स असं ती नाव सांगते. मग भूमी म्हणते की "यस, त्याच नर्स, प्रीती नर्स. निशा आणि प्रीती अशा 2 नर्स होत्या. मग मला सांगा की प्रीती कुठे आहेत?" तेव्हा मग ती म्हणते की "ते नाही आहे तिथे." भूमी म्हणते की "नाही म्हणजे?" तेव्हा ती रिसेप्शनिस्ट सांगते की "तिने जॉब सोडला आहे हा, ती नाही करत आहे जॉब." तेव्हा भूमी म्हणते की "का जोडला आहे जॉब? म्हणजे काही कारण असेल का?" तेव्हा मग ती म्हणते की "नाही, आम्हाला तरी माहिती नाही. मॅनेजमेंटला तिने राजीनामा दिला आणि तो तिने स्वीकारला देखील. म्हणूनच मग हे सगळं घडलं आहे." भूमी म्हणते की "नाही, हे जे सगळं वाटतं आहे, जितकं बोलताय तितकं सोपं नाही आहे. मला नक्कीच कळत आहे की काहीतरी याच्यामागे अर्थ आहे. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर नक्कीच त्यांनी जॉब कसा सोडला?" तेव्हा मग सिस्टर म्हणते की "हे बघा मॅडम, आम्हाला ना या सगळ्या आतल्या इन्फॉर्मेशन देण्याची खरंच परवानगी नाही आहे कुठेही, म्हणून आम्ही नाही सांगू शकत." तेव्हा मग भूमी म्हणते की "मला नेमकं सांगा काय झालं होतं ते? काय घडलं आहे? मी कुठेही काही शेअर करू शकत नाही. मला प्लीज तुम्ही सांगा." तेव्हा मग ती सांगते की ॲक्च्युली ना तिच्यावर ना आरोप लावले गेले होते इथले इक्विपमेंट्स वगैरे चोरण्याचे. त्याचप्रमाणे 1-2 वेळा न्यूबॉर्न बेबीला गायब करण्याचेही आरोप होते तिच्यावर. म्हणूनच तिला असं काढून टाकण्यात आलं आहे. शिवाय तिचा राजीनामाही स्वीकारण्यात आला. तेव्हा भूमीला धक्का बसतो. ती म्हणते की "म्हणजे याचा अर्थ की तिने खरंच काहीतरी गफलत केली आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे, बरोबर ना?" त्यावेळेला मग आता नर्स म्हणते की "हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं आहे ना, ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामुळे तिला मॅनेजमेंटने काढूनच टाकलं आहे म्हणा ना." आणि ती स्वतःही निघून गेली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की "मला तुम्ही जरा तिच्याबद्दल पोहोचण्याचा मार्ग द्याल का? म्हणजे तिचा पत्ता वगैरे मला तिला भेटता येईल." तेव्हा मग आता ती म्हणते की "काय ना मॅडम, अशा गोपनीय माहिती आम्हाला तुम्हाला सांगता येणार नाहीत, कारण तो आमच्या हॉस्पिटलचा रेकॉर्ड असतो, तो आम्ही कोणालाही असं शेअर करू शकत नाही." भूमी म्हणते की "हे बघा, हे जे काही घडलं आहे ना, माझ्या बाळाच्या निगडीत आहे. माझा बाळाचा जन्म झाला आणि जन्मताच माझं बाळ गेलं असं सांगण्यात आलं आहे मला. परंतु मला या सगळ्याबद्दल डाऊट वाटतो आहे.
तुम्ही जसं म्हणताय त्या नर्सचा रेकॉर्ड पाहता मला तिच्यावर डाऊट आहे, म्हणून मला तिची चौकशी करायची आहे. आणि तसंही पोलिसांना मी सांगितलं या केसबद्दल, तर पोलीस तुम्हाला येऊन सांगतील. त्यापेक्षा मग तुम्ही मलाच सांगा ना ह्या सगळ्या माहिती. तेव्हा मग ती म्हणते की बरं मी तुम्हाला पत्ता देते. आता ती एका चीटवर लिहून तिला पत्ता देत असते. प्रीती नर्सचा जो काही पत्ता असतो तो लिहून देत असते. नंतर मग आता इथे भूमी ही म्हणते की बरं ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच तुम्ही तिचा पत्ता दिल्याबद्दल. आता भूमी तो पत्ता बघते आणि म्हणते की आता या पत्त्यामार्फत मला त्या नर्सपर्यंत पोचता येईल आणि कळेल मला की खरंच आत्याचं आणि तिचं काही कनेक्शन आहे का. नंतर भूमी तिला म्हणते की बरं हा पत्ता तुम्ही दिला आहेत, मला जरा तिचा नंबर किंवा काही सांगू शकाल का, तिचा फोटो वगैरे आहे का एखादा. तेव्हा मग आता ती म्हणते की सॉरी मॅम, मी तुम्हाला पत्ता दिला आहे परंतु मला नंबर नाही देता येणार. सॉरी, मला इतकं सगळं नाही हेल्प करता येणार. तेव्हा मग आम्हालाही वरून प्रेशर असतो असं ती म्हणते. भूमी म्हणते की हे बघा, मला कळतं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, परंतु प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना. तुम्हाला एका आईची तळमळ समजत असेल ना, तुम्ही आई असाल ना, तुम्हाला कळत असेल की एकदा की जन्म झाल्यावर आपलं बाळ आपल्यापासून दुरावलं की त्या आईला किती त्रास होतो, किती वेदना होतात. माझं बाळ माझ्यापासून दुरावलं आहे की नक्की काही गडबड झाली आहे हेच मला तपासायचं. मग प्लीज त्यावेळेला तुम्ही मला मदत करा ना. प्लीज, माझी तळमळ समजते का तुम्हाला. या सगळ्या गोष्टी मी किती तळमळीने सांगते. तेव्हा रागिनी आता हे सगळं ऐकत असते आणि छुपे होऊन तिला नजर ठेवत असते. तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज मला समजून घ्या तुम्ही, माझी अवस्था किती बेकार झाली आहे, जन्मताच माझं बाळ माझ्यापासून दुरावलं आहे. तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की एक मिनिट मॅम, तुम्ही प्लीज शांत व्हा, स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. मी देते तिचा नंबर, मी तुम्हाला देते, पण प्लीज तुम्ही हे सगळं सावकाशीने घ्या. तेव्हा मग भूमी नंबर घेतल्यावर थँक्यू म्हणते आणि फोनवर ती नंबर लावू लागते. आणि त्याच वेळेला फोन लावल्यावर तो नंबर स्विच ऑफ येतो. तेव्हा मग भूमी म्हणते की वाटलंच होतं मला, हा नंबर काही लागणार नाही, कारण शिताफीनेच हे सगळं काम केलेलं असणार आहे. पण नेमकं काय करू आता मी, आता या पत्त्यावर मला जाऊन बघितलं पाहिजे. रागिनीची नजर तिच्यावर असते. आता भूमी म्हणते की तिचा नंबर तर नाही लागला आहे. आणि मग ती रिसेप्शनवर विचारते की मॅडम आल्यात का, डॉक्टर मॅडम. तेव्हा ती म्हणते की हो आल्यात मॅडम, परंतु जरा बिझी आहेत, तुम्ही थांबा मॅडमच्या केबिनच्या बाहेर. भूमी थँक्यू बोलते आणि तिथून केबिनच्या बाहेर जाते. मग त्याच वेळेला रागिनी ही दुसऱ्या ठिकाणाहून तिथून बाहेर पडते आणि विचार करते की आता मला इथून निसटलं पाहिजे. नर्स भूमीच्या हाती लागण्याच्या अगोदर मला काहीतरी केलं पाहिजे. मला माहीतच होतं ही भूमी हेरगिरी करणं काही सोडणार नाही. रागिनी ही बरोबर ओळखते या भूमीला. ही हेरगिरी करून त्या नर्सपर्यंत जाण्याचा मार्ग नक्की शोधणार हे मला माहीत होतं, म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत होते. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही म्हणत असते की लवकर मला बाहेर पडलं पाहिजे इथून. म्हणून ती आता तिथून समोरून बाहेर पडते आणि भूमीच्या नकळतच तिथून निघत असते. भूमीचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. तेवढ्यातच डॉक्टर समोरून येतात आणि म्हणतात की रागिनी मॅडम तुम्ही इथे, म्हणजे काल तर भूमी येऊन गेली इथे, भूमीची अपॉइंटमेंट होती काल. आज काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का, आणि तुम्ही इथे काय करताय. तेवढ्यातच आता ती म्हणते की ती बघा भूमी. आता मात्र ती अडकली जाते. रागिनी गप्प उभी असते आणि मॅडम म्हणतात की भूमी इकडे. तेव्हा मग भूमी धावतच येते, म्हणते की बरं झालं मॅडम तुम्हालाच भेटायचं. तितक्यात तिला समोर रागिनी दिसते. रागिनीला दिसल्यावर भूमी विचारते की आत्या तुम्ही इथे काय करताय. म्हणजे मी इथे मॅडमला भेटण्यासाठी आली, तुमचं इथे काय काम होतं. आता मात्र इथे रागिनी तोंडावर पडते, काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. मग मॅडम म्हणतात की अगं मला वाटलं की ह्या तुझ्यासोबत आल्यात, खरं तर काल तुझं झालं आहे ना माझ्याशी बोलून, मग तुला काही त्रास वगैरे होतो आहे का. तेव्हा मग आता इथे भूमीच्या डोक्यात ट्यूब पेटते की बहुतेक आत्याला कळलं असेल का मी इथे त्या नर्सच्या शोधामध्ये येणार आहे, म्हणूनच आत्या माझा पाठलाग करत करत तर इथपर्यंत नसेल ना पोचली. भूमी म्हणते की काय ना मॅडम, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणूनच मी आज भेटायला आले. तेव्हा मग मॅडम म्हणतात की बरं ठीक आहे, मी आहे, तू ये केबिनमध्ये. तेव्हा मग भूमी मॅडम गेल्यावर आत्याला विचारते की आत्या तुम्ही इथे कशा काय, म्हणजे मला कळलं नाही. त्यावर आता रागिनी म्हणते की अगं भूमी असं काय करतेस, माझी ही जरा ना अपॉइंटमेंट होती म्हणून मी इथे आले होते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की अच्छा ठीक आहे, मेसेज आहे का. तेव्हा मग भूमीला समोरच ती मेसेज मोबाईलवरचा दाखवते आणि नंतर मग भूमी रिसेप्शनवर विचारते की रागिनी पटवर्धन यांची अपॉइंटमेंट आहे का, जरा चेक करा. त्यावेळेला रिसेप्शनवाली एक मिनिट हां मॅम असं म्हणून चेक करते. त्यावेळेला समोर स्क्रीनवर ती बघते की हो आज यांची अपॉइंटमेंट आहे, अजून आलेले नाही आहेत डॉक्टर, तुम्ही बसा प्लीज. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की बरं ठीक आहे आम्ही बसतो. भूमी मनातच विचार करते की बरं ठीक आहे आत्या तुम्ही बसा. आणि मग भूमीच्या डोक्यात विचार येतो. रागिनी म्हणते की काय झालं भूमी. भूमी म्हणते की तसं नाही हो, मला खरं संशय पडला होता की नेमकं काय आहे.
म्हणजे तुम्ही इथे आलात म्हणून. परंतु ठीक आहे, काही नाही. अजून डॉक्टर आले नाही आहेत, बसा. त्यावेळेला मग भूमी डोक्यातल्या डोक्यातच विचार करते की मला वाटतंय तितकं हे साधं सोपं नाही आहे. कदाचित रागिनी आत्ता दुसऱ्याच काही कारणास्तव आले असतील तर. तेव्हा इथे रागिनी मनातच विचार करते की वा, बरं झालं रागिनी, तू अगोदरच सेफर साईडसाठी अपॉइंटमेंट ठेवून घेतलीस. नाहीतर प्रॉब्लेम झाला असता, हिला संशयच आला असता. आता रागिनी तिथे उभी असते तिथपर्यंत भूमीला संशय आलेला असतो की नाही, मला तरी वाटतंय की आत्या जे काही दाखवत आहेत ना, तितकं साधं सोपं हे नाही आहे. मला वाटतं या माझा पाठलाग करतच इथपर्यंत आले असतील. आणि मला तरी वाटतं की नर्स आणि आत्या यांचा नेमका काहीतरी कनेक्शन आहे आणि कुठेतरी पाणी नक्की मुरतं आहे. आत्या दाखवत नाही आहेत, परंतु मला ते कळतं आहे, असं भूमी ही मनातच म्हणत असते. रागिनी मात्र उभी असते. भूमीला आत्यावर आता फुल प्रूफ डाऊट आलेला असतो. आता आत्यावर लक्ष ठेवायला हवं असं ती विचार करते आणि केबिनमध्ये येते. मग मॅडम म्हणतात की भूमी, बोल, काय झालं आहे? सगळं ओके तर आहे ना? मी तर काल भेटले होते तुला, पण काय झालं? तेव्हा भूमी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की मॅडम, ॲक्च्युली ना मी इथे तुमच्या ज्या नर्स आहेत ना, माझ्याबरोबर होत्या ऑपरेशनच्या वेळेला, प्रीती, त्यांच्याशी भेटायला आले होते मी. मग ती म्हणते की पण ते तर नाही आहे आता, ती सोडून गेली आहे. भूमी म्हणते की मला कळलं ते बाहेर रिसेप्शनवर, पण का सोडून गेली आहे? तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की काय ना, तिची तिची काही कारणं होती आणि त्यामुळे आम्ही मॅनेजमेंटनेही काही तिचा राजीनामा थांबवला नाही, आम्ही तिला क्लिअर करून टाकलं. त्यावेळेला भूमी म्हणते की नाही, ॲक्च्युली तिच्याशी निगडीत काही गोष्टी आहेत म्हणूनच तिला भेटायचं होतं. मॅडम म्हणतात की नक्की कशाबद्दल, काय आहे? तेव्हा आता भूमी सांगायला लागते की मला सांगा मॅडम, मला ना डाऊट येतो आहे. त्या नर्सच्या भोवती ना खूप काही डाऊट्स फिरत आहेत माझे आणि मला असं वाटतं आहे की ना त्या माझ्या बाळाशी आणि तिच्याशी नक्कीच काहीतरी संबंध असावा. तेव्हा मॅडम म्हणतात की भूमी, काय बोलतेस तू? म्हणजे काही मला कळत नाही आहे, जरा नीट सांगशील मला प्लीज? तेव्हा भूमी म्हणते की हो सांगते. तुम्हाला माहिती आहे, मला डिस्चार्ज मिळाला. नंतर मी घरी गेले. त्यावेळेला माझ्या बंगल्याच्या खिडकीमधून मी त्या सिस्टरला बाहेर असताना पाहिलं आणि जेव्हा माझे मिस्टर तिकडे गेले तेव्हा ती सिस्टर तिथून गायब झालेली होती आणि तिथे माझ्या आत्या होत्या, म्हणजे रागिनी, त्या दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होत्या, त्यांच्या ओळखीतल्या मुलाशी. मग मला हे कळत नाही, असं का, ती आमच्या इथे का आली? नंतर मग माझे जे ज्वेलर्स आहेत त्यांनीही सांगितलं की ही बाई आहे, तिने तुमच्या घरातला दागिना विकला. मग तिथे मी CCTV बघितलं तर तिथे ती सिस्टर होती. मला असं नक्की वाटतं की तिचा ना आमच्या घराशी काहीतरी संबंध आहे, तिने काहीतरी केलं आहे. तेव्हा मग मॅडम म्हणतात की अगं, असा थेट आरोप तू कसा लावू शकतेस? भूमी म्हणते की नाही, थेट आरोप नाही, हे जे सगळे काही संशय आहेत ना, ते सगळे मला खरे वाटतात. कारण मी काही चुकीचं बोलत नाही आहे. मला सांगा, माझं बाळ कसं गेलं? तेव्हा मग भूमी म्हणते की तुम्ही तर मला म्हणाला होतात ना डिलिव्हरीच्या अगोदर की तुझं बाळ अगदी सुखरूप असणार आहे, त्याला काहीही धोका नाही आहे. मग अचानक माझं बाळ कसं दगावलं? तेव्हा मग मॅडम म्हणतात की काय ना भूमी, अगं तुझं बाळ तर अगदी सुखरूप होतं, परंतु त्या बेबीचा जन्म 7व्या महिन्यात झाला होता म्हणून ते वीक होतं आणि झाल्या झाल्या त्याला मी इन्क्युबेटरवर ठेवायला सांगितलं होतं आणि त्याच वेळेला नेमका प्रॉब्लेम झाला, तिथे आग लागली. भूमी म्हणते की काय, म्हणजे मला तुम्ही नेमकं सांगाल काय झालं होतं, कुठे आग लागली होती नेमकी? तेव्हा मग मॅडम म्हणतात की नाही, आग लागली नव्हती. ॲक्च्युली तो ना असं वाटते की प्रँक करण्यात आला होता. भूमी म्हणते की प्रँक म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा मग त्या म्हणतात की अगं, जेव्हा फायर अलार्म वाजला त्यावेळेला मी आणि माझ्याबरोबरची सिस्टर निशा, आम्ही दोघंजणही तिथे बघायला गेलो. तिथे गेलो तर तिथे असं काही नव्हतं. तो अलार्म वाजला आहे, मला वाटतं कोणीतरी कदाचित प्रँक केला होता. भूमी म्हणते एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे. जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला त्याच वेळेला हे प्रँक कसे काय केले गेलं? तुम्हाला असं वाटत नाही का की या सगळ्याच्या मागे काहीतरी हात आहे कोणाचा तरी? मग भूमी अगदी हायपर झालेली असते. डॉक्टर म्हणतात की हे बघ भूमी, शांत हो, मला कळतं आहे, पण प्लीज तू शांततेत घे सगळं. तुझं म्हणणं मला पटतं आहे, पण नक्की काय? त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की मग माझ्याबरोबर ती सिस्टर होती ना, प्रीती सिस्टर, जे हे सगळं तिने केलं आहे. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो, तीच होती. मग याच वेळेला भूमी म्हणते की मला डाऊट आहे की नक्कीच तिने काहीतरी केलं आहे, त्याशिवाय मला हे सगळं तपासता येणार नाही. आणि मग त्याच वेळेला आता भूमी विचार करते की मॅडम, हे सगळं कशामुळे? तेव्हा ती म्हणते की हे बघ, तिची अशी काहीतरी कारणं होती म्हणून तिने जॉब अगोदरही सोडला, पण नंतर तिने गयावया केली. तिची जे काही परिस्थिती होती ती जरा बेताची होती म्हणून आम्ही पुन्हा तिला रिजॉईन करून घेतली. परंतु आता पुन्हा तिने राजीनामा दिला आहे, त्यामुळे आम्हाला आता हे सगळं सहन करता येत नाही आहे, आम्ही तिला काढूनच टाकलेली आहे. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणते की नाही, मला तरी असंच वाटतं आहे की नक्कीच ना काहीतरी या सिस्टरचाच कशाशी तरी संबंध आहे, ती आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते. मग आता इथे रागिनी घरी आलेली असते
आणि म्हणत असते की ही भूमी ना हिच्या पायाला नुसती भिंगरी लागल्यासारखी इकडे तिकडे फिरते आणि सगळीकडून माहिती गोळी करायला बघते. अगं मला कळतं आहे की ही बाई खरंच तुलाही तुझं काम नीट जमत नाही आहे पौर्णिमा. अगं मी तुला सांगितलं होतं की त्या भूमीला त्या बाळाच्या दुःखामध्ये बुडवून ठेव. नको बाहेर पडू देऊस तिला कुठल्या या दुःखातून. परंतु तुला पण ते जमलंच नाही ना. ती मात्र आता मारे फिरते इकडे तिकडे चौकशा करत. आणि तसंही ते पोलीस पोलीस आता त्या माणसांच्या मागे लागलेत त्या सिस्टरच्या आणि तिच्या नवऱ्याच्या. आणि लपत-छपत मी भूमीचा पाठलाग करत फिरते. तेही लपतातच आहेत, परंतु तुला मात्र काही कळत नाही. आता रागिनी म्हणते की काय बोलायचं आहे बोल आता लवकर. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई खरंच काय करावं मला नाही सुचलं. मध्येच हा सगळा तो अमोलीच्या बाळाचा मॅटर. मग भूमीला कसं अडकवायचं ते नाही समजलं. माझं डोकंच चालत नव्हतं. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की अगं तुझं डोकं आहे की खोकं? मला सांग तुझं डोकं तुझ्याकडेच आहे ना, की डोकं कोणाकडे तरी भाड्याने दिलं आहेस? मग तुला वापरता येत नाही का तुझं डोकं? असं म्हणून रागिनी तिच्यावर दरडावत असते. आणि त्याच वेळेला पौर्णिमा गप्प सगळं ऐकून घेते. रागिनी म्हणते की हे बघ ती भूमी ना आता जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे. सगळ्या गोष्टींचा तपास घेते ती. आणि त्या सिस्टरच्या ती आता हात धुवून मागे लागली आहे. हॉस्पिटलमध्ये पण ती आज हेच सगळं शोधण्यासाठी आली होती. एक फक्त लक्षात ठेव, तू त्या भूमीला अडकव. मी ऑफिसमधला सगळा ताबा घेते. आणि तसंही आज महत्त्वाची मीटिंग आहे. मोठे क्लायंट येणार आहेत आणि मग ती म्हणते की तुम्ही मीटिंग घेणार आहे म्हणजे बाबा आणि आकाश. तेव्हा मग ती म्हणते की आकाश आणि बाबा महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जाणार आहेत. तिथेही मोठं डील आहे. मग आता हे कंपनीतलं डील माझ्या हातात आहे आणि ते मी क्रॅक केलं तर समजा माझी चांदीच चांदी झाली. ते डील मी क्रॅक केलं की माझ्याकडे पैसाच पैसा. मग माझी जुनी गेलेली जी काही जरब आहे, जुन्या काही गोष्टी आहेत त्या परत येणार आहेत आणि मग मी परत मालामाल, पैसा पैसा असं म्हणून ती खुश होत असते आणि म्हणते की एकदा की मी डील क्रॅक केलं ना, मग बघ माझी पूर्वीची सगळी पॉवर मला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठीच मी वाट बघते. आज इतक्या दिवसांनी मला माझी पूर्वीची रागिनी परत मिळवण्याची संधी आली आहे. त्यामुळे मला ती सोडायची नाही आहे. काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितपणे हाताळणार आहे. काही झालं तरीही मला हे सगळं मिळवायचं आहे. हे वैभव, साम्राज्य जे मी गेलेलं ते मला परत पूर्वीचं मिळवायचं आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगते की तू आता इथे भूमीकडे लक्ष दिलंस की मला तिथे लक्ष देता येईल. तेव्हा मग हे ऐकल्यावर पौर्णिमा म्हणते की वा आई म्हणजे तुम्ही मला म्हणणार मज्जाच मज्जा आहे तुमची. तेव्हा मग ती म्हणते की हो मज्जा मज्जा आहे की नाही ते नंतर बघता येईल. परंतु आता सुरुवातीला तरी तू त्या भूमीवर लक्ष ठेव. कळले? मी जे काही सांगते ते. का डोक्यावरून गेलं आहे? तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही नाही कळलं आहे मला. मग आता रागिनी म्हणते की बरं चल मी निघते. वेळेवर पोचलं पाहिजे ऑफिसमध्ये. तू इकडे सगळं सांभाळ. कळलं? क्लिअर? असं म्हणून आता ती तिथून निघते. आणि मग नुसती बुगू बुगू पौर्णिमा हो आई असं म्हणते. आणि रागिनी तिथून निघून जाते. तर आता इथे पारितोष हा पोलिसांना म्हणजेच गायकवाड सरांना कॉल करून सांगतो की सर आमच्या मावशी आल्यात काम करणाऱ्या. त्यांनी सांगितलं आहे की ते दुपटं होतं ना अगदी ते विरणं झालेलं होतं. म्हणून ते दुपटं हे त्यांनी इथे जे कपडेवाले वगैरे येतात ना त्यांना दिले. परंतु ते फेरीवर असतातच सतत. जर एकदा कोणी आलं तर मग त्यांच्याकडून ते मागवता येईल. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की बरं ठीक आहे. तुम्ही लक्ष ठेवा. मग बघूया आपण काय करता येईल ते. असं म्हणून आता इथे भूमी तेवढ्यातच आलेली असते. आता भूमी आल्यावर गायकवाड म्हणतो की मिसेस भूमी महाजन बसा बसा. सगळं ठीक तर आहे ना घरी? ऑल ओके? तेव्हा भूमी म्हणते की हो ॲक्च्युली सर सगळं घरी ठीक आहे. परंतु मला असा डाऊट आहे की माझं बाळाच्याबद्दल. माझं बाळ गायब केलं गेलं आहे असं मला वाटतं आहे. तेव्हा मग आता त्याचा जो मृत्यू होता ना तो नैसर्गिक नव्हता. नक्की काहीतरी झालं आहे असं वाटतं आहे. तेव्हा सरांना धक्का बसतो. तो म्हणतो की काय बोलताय तुम्ही भूमी मॅडम? मग भूमी सांगते की हो मॅडम सर ॲक्च्युली हे सगळं जे काही घडलं आहे तुम्ही सुरुवातीपासून सांगते. माझी डिलिव्हरी झाली आणि त्या डिलिव्हरीनंतर जी सिस्टर माझ्याबरोबर होती ती सिस्टर तिच्यावर हॉस्पिटलमध्ये आरोप लावलेत अगोदर की तिनेही अगोदर न्यूबॉर्न बेबीला गायब केलं होतं. आणि नंतर मग जेव्हा ऑफिसमध्ये तिथे हॉस्पिटलमध्ये फायर अलार्म लाजला तेव्हा ती सिस्टरच फक्त माझ्याबरोबर होती. आणि नंतर ती सिस्टर मला माझ्या बंगल्याच्या आवारातही सापडली. नंतर तेवढ्यातच वाडेकर ज्वेलर्सचा म्हणजेच माझ्या पिढीजा ज्वेलर्सचा फोन आला की तुमचं जी ज्वेलरी आहे ती एक सिस्टर विकायला आली आहे. आणि तिचा फोटो पाठवला तर तीही तीच होती. आणि नंतर मी हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यास मला कळलं की ती सिस्टरचा रेकॉर्ड काही बरोबर नाही आहे. ती चोरही आहे शिवाय बाळांनाही तिने न्यूबॉर्न बेबींना गायब केलं आहे पैशासाठी. मग मला असं वाटतं आहे की त्या सिस्टरचा ना नक्कीच माझ्या बाळाशी काही ना काहीतरी संबंध आहे. तिने नक्कीच काहीतरी असं केलं आहे जेणेकरून माझं बाळ माझ्यापासून गायब केलं आहे. त्यामुळे मला ही सगळी भीती वाटते. मला असं वाटतं ना की या सगळ्यामध्ये काहीतरी नक्कीच घडतं आहे आणि याबरोबर रागिनी आत्यांचाही हात त्यामध्ये आहे असं मला वाटतं.
आता रागिनी पटवर्धन असं नाव पटकन सर घेतात आणि म्हणतात की एक काम करा, तुम्ही आता हे सगळं बघा. भूमी म्हणते की हो सर, मलाही कळत नाही आहे. मी तिथे हॉस्पिटलमध्ये गेले ना, तेव्हा मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. परंतु तिकडेही रागिनी आत्या होत्या. म्हणून मला जास्त संशय येतो आहे. हे सगळे डॉट्स असे क्लिअर केले ना, की मला असं समोर दिसतंय की नक्कीच काहीतरी यामागे रागिनी आत्यांचा हात असावा. मला तिकडे त्या सिस्टरबद्दल पत्ता आणि तिचा नंबर मिळाला आहे आणि मग म्हणूनच तो फोन मी लावले पण बंद होते. तेव्हा आता सर तो पत्ता आणि नंबर घेतात आणि त्यांच्या हवालदाराला बोलवतात आणि म्हणतात की हे बघा, एक काम करा, हा पत्ता आणि हा जो नंबर आहे तो फोन ट्राय करा, लागतो आहे का बघा, नाहीतर त्याची सगळी कॉल हिस्ट्री तपासा, सगळं काही मला हवं आहे, लवकर करा. असं म्हणून आता हवालदाराला तो तिथून पाठवून देतो आणि तिची हिस्ट्री वगैरे सगळं काढण्याचं ठरवतो. मग आता तो म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, आपण ना या सिस्टरचा कॉल रेकॉर्ड चेक करणार आहोत. त्यावरून मग आपल्याला समजेल की नक्की काय आहे आणि या कॉल रेकॉर्ड्समध्ये जर काही समजलं रागिनी पटवर्धनशी त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का, हेही आपल्याला याच्यामध्ये चेक करता येईल. आणि जर तसं असेल मग आपण पक्क होणार की हे सगळं रागिनी आणि त्या सिस्टरने केले. मग आता भूमी ह्या गोष्टीत विचार करते. गायकवाड सर म्हणतात की मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लक्ष ठेवा, मी पण इथून बघतो नेमकं काय करता येईल ते, कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना फार गंभीर आहेत आणि काही झालं तरीही या गोष्टींकडे असं दुर्लक्ष करून चालणार नाही. असं आता गायकवाड सर हे भूमीला म्हणतात आणि भूमी म्हणते की सर ठीक आहे, मी पण या सगळ्यावर लक्ष ठेवते. आणि त्यानंतर भूमी विचार करते की जर आत्याचा या सगळ्याशी काही संबंध असेल तर मात्र मी या बाईला यावेळेला सोडणार नाही. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता पौर्णिमा ही अमोलीच्या घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती तिला भेटते आणि अमोलीला म्हणते की तुला काही वाटतंय की नाही, अगं तू तुझं बाळ दूध पाजण्यासाठी भूमीच्या हातात देतेस, परंतु जे तुझ्या लक्षात येतं आहे का, जर बाळ हे तुझी आई पण न स्वीकारता त्याने भूमीलाच आई म्हणून मानलं तर, आणि भूमीकडे बाळ दूध पिता याचा अर्थ की ते भूमीलाच आई मानणार, तुला ते बाळ स्वतः स्वीकारणारच नाही. मग तू काय करणार आहेस, अगं भूमी त्या बाळावर अधिकार गाजवायला लागेल आणि ते बाळ स्वतःचं मानेल, परंतु तुझं बाळ तुझ्या ताब्यातून जाईल. बघ मी तुला हे सगळं सावध करण्यासाठी इथे आली आहे, काळजी घे स्वतःची, कारण जर बाळ हे भूमीकडे राहिलं तर प्रॉब्लेम होईल. तर इथे आता भूमी हे आकाशला म्हणते, आकाश तू त्या तिकडे जाऊ नकोस, आपली ही डील महत्त्वाची आहे ना, तर मग तू असणं गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज तू इथेच थांब. आता रागिनीचाही डाव तिने पलटवलेला असतो आणि आकाशच स्वतः त्या डीलवर साईन करतो, डीलच्या पेपर्सवर. त्याच्यामुळे रागिनीला जे हवं ते झालेलं नसतं आणि ती पुन्हा तोंडावर पडलेली असते. आता भूमी म्हणते की रागिनी आत्या काय ना, कंपनीचा मालक आहे त्यानेच ही डील पास केलेली जास्त महत्त्वाची नाही का, आणि त्या मालकाचं आपण कर्तव्य जपलं पाहिजे हो की नाही. तेव्हा मग रागिनी म्हणते की अर्थात भूमी बरोबर बोलतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की फार मोठी डील पास झाली आहे ना, मी पेढे आणायला सांगते. असं म्हणून भूमी तिकडून निघून जाते आणि रागिनी मात्र इथे आता तोंडावर पडलेली असते. रागिनीने जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन आता तिचा यशस्वी होत नाही, कारण भूमीने ऐन टायमिंगला बुद्धी चलाखी दाखवून आकाशला थांबवून घेतलेलं असतं आणि मोठ्या प्रमाणावरचं जे नुकसान आकाशचं होणार असतं ते तिने आता पुन्हा एकदा रोखलेलं असतं आणि रागिनी आत्यांचे बरोबर मनसुबे ओळखतच तिने आकाशच्याच नावाने डील फायनल करून घेतलेली असते. आता नेमकं पुढे भूमी या केसचा तपास काय लावेल आणि रागिनी बरोबरचा त्या नर्सचा कॉल लॉग आहे तो सगळ्या पोलिसांसमोर येऊन सगळं काही स्पष्ट होईल का आणि ती नर्स कशी सापडेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.